श्रीगोंदा तालुक्यातील येवती ते शेतकरी कुटुंबातील मायलेकाच्या अंगावर वीज पडून दुर्घटना घडली। हे दोघे शेतात कांदे झाकण्यासाठी गेले होते, त्या दरम्यान वीज पडली। यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर येवती गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। मीनाबाई बाजीराव वाडाव वय 50 आणि नवनाथ बाजीराव वाडाव वय 26 असे यामध्ये मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहे। या दोघांच्या अंगावर वीज पडली। गावात पावसाचे वातावरण झाल्यामुळे हे दोघे शेतात कांदे झाकण्यासाठी गेले होते। पाऊस सुरू झाल्याने ते लिंबाच्या झाडाच्या आडोशाला थांबले। यावेळी त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान मोठा आवाज आल्यामुळे शेजारील शेतकऱ्याचे तिकडे लक्ष गेले। त्यांनी जाऊन पाहिले असता मीनाबाई बाजीराव वाडाव व त्यांचा मुलगा नवनाथ बाजीराव वाडाव हे जागीच मृत्यू झाल्याचे आढळले। या प्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। वाडाव कुटुंबियांची सर्वसाधारण परिस्थिती आहे। मीना व बाजीराव यांनी दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करून मुलगा नवनाथ याला शिकवले होते। त्याने BSc ॲग्रीची पदवी संपादन केली होती। आई मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। शासनाने वाडाव कुटुंबियांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। श्रीगोंदा तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पाऊस व वादळ सुरू आहे।